दशक दुसरा, समास तिसरा, कुविद्या लक्षण. श्री गुरुभ्यो नमः. अत्यंत हीन असलेल्या कुविद्येची लक्षणं ऐका. ही लक्षणं त्यागार्थ सांगितली आहेत. त्यांचे श्रवण केल्याने त्याग घडू शकतो. मानव जन्माला येऊन ज्यामुळे आपली हानी करून घेतो ती लक्षणे खालील लक्षणाने ओळखता येतात. दंभो दर्पो भिमानश्च क्रोधाः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदा मासुरीम. काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ तिरस्कार गर्व ताठपणा अहंकार द्वेष विषाद विकल्प आशा चिंता मत्सर वासना विषयासक्ती निंदा अनिती पोरकटपणा इत्यादी आसुरी संपत्ती दुर्गुण असणारा मनुष्य म्हणजेच कुविद्या मनुष्य. तो अत्यंत कुरूपी, त्यात कुलक्षणी, अशक्त, त्यात दुष्ट, दरिद्री असून अतिकृपण, आळसी, त्यात बकासूर, स्वतःकडून काहीही काम न होणारा असून वर भांडखोर, अत्यंत ढ, त्यात कोपिष्ठ, वेडा, त्यातच अत्यंत बडबडणारा, खोटारडा, त्यात तोंडाळ, आपल्याला कळत नाही तरी पण दुसऱ्यांना न विचारणारा, स्वतःला येत नाही पण शिकायची तयारी नाही, तात्पर्य अभ्यासू दृष्टीने पाहत नाही करीत नाही. कुलक्षणी आणखी कसा असतो तर अज्ञानी आणि विश्वास ठेवण्यास अयोग्य, स्वतः दोषी असून दुसऱ्यांचा छळ करणारा, अभक्त असून दुसऱ्या भक्तांना पाहून सहन न होणारा, स्वतः पापी असून दुसऱ्यांची निंदा करणारा, आपण दुःख भोगत असूनही दुसऱ्यांची हिंसा करणारा, रोगग्रस्त असतानाही वाईट काम न सोडणारा, स्वतः तथ्यहीन असूनही दुसऱ्यांना उपदेश करणारा, स्वतः भित्रा असूनही शौर्याच्या गोष्टी बोलणारा, अशा या दुरात्म्याचे बोलणे कठोर, कर्कश, कपटी, संशयास्पद, दुःखदायक, अत्यंत तीक्ष्ण एवढेच नव्हे तर मर्मी घाव बसेल असे असते. तोच हाडकोर, अमंगल, दृढ नसलेला, द्वेषयुक्त, खोट्या तथ्यहीन नसलेल्या गोष्टी करतो. तो कपटी, कुटील, आतल्या गाठीचा, अत्यंत कुचोद्गार असतो. जास्त काय सांगावे, तो मातृहत्यारा, पितृहत्यारा, स्त्री हत्यारा, आत्महत्यारा करणारा महापापी असतो. तो विद्यारहित, वैभवरहित, शक्तिरहित, लक्षणरहित, युक्ती बुद्धिरहित, आचार विचार रहित, भक्ती भाव रहित, ज्ञान वैराग्य रहित, शांती क्षमा रहित, सर्व रहित क्षुद्र असतो. तो समय जाणत नाही, प्रसंग जाणत नाही, प्रेम जाणत नाही, मैत्री जाणत नाही, एकूण काही न जाणणारा दुर्भाग्य आहे. अशा अनेक दुर्गुणांचे कुलक्षणांचे आगरच असणाराच कुविद्या कुपुरुष असे समजावे. कुलक्षण ऐकून त्याचा त्याग करावा. अभिमान बाळगून हट्टाला पेटणे योग्य नाही. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे द्वितीय दशके कुविद्या लक्षणम नाम तृतीय समासः.